हाय माय डिअर फ्रेंड, माझं नाव आहे पी वैशाली आणि तुम्हा सर्वांचं माझं चॅनल पी वैशालीज मॅथमॅटिक्स क्लासेस ह्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. इथे आपण 10वी सेमी इंग्लिश मधील लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा फर्स्ट चॅप्टर पार्ट 1 मधला हा चॅप्टर शिकत आहे. प्रॉब्लेम सेट 1 मधील क्वेश्चन नंबर 6 मधला 1, 2, 3 हे क्वेश्चन्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेला आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 4 आणि 5 या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. फोर्थ क्वेश्चन इज 7x minus 2y by xy equals to 5 आणि 8x plus 7y divided by xy is equals to 15. हे अशी दोन इक्वेशन्स ऑलरेडी गिवन आहे. आता इथे 1/x आणि 1/y घ्यायची काही गरज नाहीये. आता इथे आपण या फर्स्ट इक्वेशन पासून आपण इथे काय लिहू शकतो, 7x minus 2y इक्वल टू हा याच्यासोबत डिवाइड करायला इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल 5 into xy. हा असेल इक्वेशन नंबर 1 आणि इथून 8x plus 7y इक्वल्स टू हा xy इकडे गेला तर 15xy हा होईल इक्वेशन नंबर 2. आता ह्या इक्वेशन नंबर 1 ला आपण 8 नी आणि इक्वेशन नंबर 2 ला आपण 7 नी मल्टिप्लाय करूयात. इक्वेशन नंबर 1 ला 8 नी आणि इक्वेशन नंबर 2 ला आपण 7 नी मल्टिप्लाय करू. ह्याला 8 नी मल्टिप्लाय केल्यावर 7 into 8 आणि इथे into 7. 8 7 जा 56x minus 8 2 जा 16y equals to 8 5 जा 40xy आणि 7 8 जा 56x प्लस 7 7 जा 49y equals to 15 7 जा 105 xy. आता दोन्हीचेही साइन्स सेम असल्यामुळे आपल्याला इथे सबट्रॅक्शन करावं लागेल. मायनस 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 प्लस 56x आणि मायनस 56x कॅन्सल होतील. मायनस 16y आणि मायनस 49y याचं ऍडिशन करूयात. 9 plus 6 is the 15 4 5 6 65y with the negative sign equals to 105 मधून 40 ला मायनस करायचे. इथे किती उरणार, 5 minus 0 is the 5 10 minus 4 is the 6 पण 105 is the greater म्हणून मायनस xy. आता हा मायनस 65 आणि 65 इथे y आणि इथे y हे दोन्ही कॅन्सल होतात, त्यामुळे इकडे फक्त 1 उरेल आणि इकडे फक्त x उरेल. 1 is equals to x आहे म्हणजे x is equals to 1 हा भेटलेला आहे. आता x is equals to 1 आपण या दोन्ही इक्वेशन मधून फर्स्ट किंवा सेकंड मध्ये पुट करा. पुट x is equals to 1 in इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 1 काय आहे, 7x minus 2y equals to 5x into y. आता x च्या ठिकाणी जिथे जिथे x आहे तिथे आपल्याला 1 पुट करायचे. 7 into 1 is the 7 minus 2y equals to 5 into 1 is the 5 5 into y is the 5y. आता हा मायनस 2y इकडे गेला तर प्लस 2y होईल. 7 equals to 5y plus 2y. इथे 7y म्हणजे 7y is equals to 7 मी असं घेऊ शकते. 7 1 जा 7 7 1 जा 7 म्हणजे y is equals to 1. आता x is equals to 1 आहे आणि y is equals to 1. आता आपल्याला काय काढायचं होतं, x आणि y चे सोल्युशनच म्हणजे x ही निघाला आणि y पण निघाला. Therefore 1, 1 is the solution. ह्या 6th क्वेश्चन मधला आता आपण 5th बिट म्हणजे शेवटचा क्वेश्चन आहे हा. 1/2 into
3x प्लस 4y प्लस 1/5 इंटू 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 1/4 हा एक इक्वेशन आहे आणि दुसरा 5/3x प्लस 4y मायनस 2/2x मायनस 3y इक्वल्स टू मायनस 3/2 हे दोन इक्वेशन्स आहेत. आता आपण 1/3x प्लस 4y याला a म्हणून घेऊया आणि 1/2x मायनस 3y याला आपण b घेऊया. लेट और कन्सिडर लेट 1/3x प्लस 4y इज इक्वल्स टू a ह्याला आपण ऍज ए घेतलो आणि ह्याला 1/2x मायनस 3y इज इक्वल्स टू b असं आपण कन्सिडर केलेलं आहे. आता 1/2 इंटू 1/3x प्लस 4y याला आपण a घेऊ शकतो प्लस 1/5 इंटू 1/2x मायनस 3y ला आपण b घेऊ शकतो इक्वल्स टू 1/4. आता ह्याला आपण a/2 प्लस 5b/5 इक्वल्स टू 1/4 असं घेऊ शकतो. आता 2 आणि 5 चा एलसीएम असेल 10. 2 1 जा 2 5 जा म्हणजे इथे 5 नी मल्टिप्लाय करावं लागेल. 5 1 जा 5 2 जा म्हणजे ह्याला 2 नी 5 इंटू a इज द 5a प्लस 2 इंटू b इज द 2b इक्वल्स टू 1/4. 2 2 जा 4 2 5 जा 10. आता इथे 5a प्लस 2b/5 इक्वल्स टू 1/2 आहे. आता इथे आपण हे याच्यासोबत डिवाइड करायला इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल. आता हा 5 इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन मध्ये येईल त्यामुळे हा इक्वेशन असा होईल 5a प्लस 2b इज इक्वल्स टू 5/2 हा इक्वेशन नंबर 1 असेल. आता हा जो सेकंड इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आपण a आणि b हे व्हॅल्यूज पुट करूया. 5 हे 1/3x प्लस 4y यांच्या ठिकाणी आपल्याला a पुट करायचे 5a मायनस 2b इक्वल्स टू मायनस 3/2 हा आपला इक्वेशन नंबर 2 असेल. आता इथे दोन्हीचेही कोएफिशियंट्स 2b इथे 2b 5a आणि 5a सेमच आहेत त्यामुळे आपण इथे डायरेक्टली ऍड करूयात. हा प्लस 2b आणि मायनस 2b कॅन्सल होतो. आता इथे पण आपल्याला ऍडिशनच करायचं आहे. 5a प्लस 5a 10a इक्वल्स टू आता 5/2 मायनस 3/2 होईल. 10a इज इक्वल्स टू 5 मायनस 3 2/2 म्हणजे 10a इज इक्वल्स टू 1 a इज इक्वल्स टू 1/10 हे a ची व्हॅल्यू भेटली. आता आपल्याला b ची व्हॅल्यू काढायची आहे. b ची व्हॅल्यू काढण्यासाठी 5a मायनस 2b इज इक्वल्स टू मायनस 3/2 हा इक्वेशन घेऊया आपण. आता a च्या ठिकाणी आपण 1/10 पुट करूया. तिथे 5 इंटू 1/10 मायनस 2b इज इक्वल्स टू मायनस 3/2. 5 1 जा 5 5 2 जा 10. आता इथे काय उरलं 1/2 मायनस 2b इक्वल्स टू मायनस 3/2. आता हा प्लस 1/2 इकडे आला तर मायनस 1/2 होईल. मायनस 2b इक्वल्स टू मायनस 3/2 मायनस 1/2. आता हे किती होणार आहे मायनस 2b इक्वल्स टू मायनस 4/2 2 1 जा 2 2 जा. आता मायनस 2b इज इक्वल्स टू मायनस 2 हा मायनस हा 2 कॅन्सल झाला तर b इज इक्वल्स टू 1 भेटलेला आहे. आपल्याला a आणि b हे दोन्ही भेटले. आता आपण यांच्यामध्ये पुट करून आपण x आणि y ची व्हॅल्यू काढू. आता a इज इक्वल्स टू 1/10 आणि b इज इक्वल्स टू 1 आपण इथे पुट करूयात म्हणजे आपल्याला x आणि y ची व्हॅल्यूज काढता येईल. 1/3x प्लस 4y इज इक्वल्स टू a च्या ठिकाणी आपल्याला 1/10 पुट करायचे आणि इथे 1/2x मायनस 3y इज इक्वल्स टू b च्या ठिकाणी आपल्याला 1 पुट करायचं आहे. आता ह्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 3x प्लस 4y इंटू 1 म्हणजे सेम येईल 3x प्लस 4y इज इक्वल्स टू हा 10 आणि इथे
2x minus 3y is equals to 1. आता ह्या दोन्ही इक्वेशनला तुम्ही बघू शकता कोणाचाही कोएफिशियंट सेम नाहीये. परत आपल्याला एलिमिनेशन मेथड यूज करून ह्या दोघांना सॉल्व्ह करायचे, मग आपल्याला x आणि y ची व्हॅल्यूज भेटतील. आता ह्या इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करूयात आणि ह्या इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय करूयात. 2 3 जा 6x प्लस 2 2 जा 4y इक्वल्स टू 20 अँड 3 2 जा 6x मायनस 3 3 जा 9y इक्वल्स टू 3. आता हे मायनस, कारण दोन्हीचे सेम साइन असल्यामुळे आपल्याला मायनस करायची. इथे मायनस आला तर इथे प्लस आणि इथे मायनस. 6x मायनस 6x हे कॅन्सल झालं. 9 प्लस 4 13y इक्वल्स टू इथे 2 4 जा इथे 8 होणार आहे. सो 8 प्लस 7 इज द 8 प्लस 9 इज द 17. मग इथे 17 1 जा 17 1 जा म्हणजे y इज इक्वल्स टू 1 भेटला आपल्याला. आता इथून आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. y इज इक्वल्स टू 1 हा दोन्हीपैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करून आपल्याला x ची व्हॅल्यू काढता येईल. आता आपण एक इक्वेशन घेऊयात ह्यातलं. 3x प्लस 4y इज इक्वल्स टू 10. y इज इक्वल्स टू 1 पुट करू इथे. 3x प्लस 4 इंटू 1 इज द 4 इक्वल्स टू 10. हा प्लस 4 इकडे आला तर मायनस 4 होईल. 3x इज इक्वल्स टू 10 मायनस 4 इज द 6. आता आहे 3 1 जा 3 3 2 जा 6 म्हणजे x इज इक्वल्स टू 2 आणि y इज इक्वल्स टू 1. Therefore 2, 1 is the required solution.